हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे संक्रांतीनिमित्त उरलेल्या कपड्यातून वेगवेगळ्या वस्तू बनवून दाखवत आहे. तर इथे सुरुवातीला आपल्याला समोसा बॅग बनवायचे आहे. तर आपल्याकडे जे कपडा अवेलेबल आहे, म्हणजे कपड्याचे जे तुकडे अवेलेबल आहेत, त्यातून आपण हे करायचं आहे. तर माझ्याकडे इथे 10.5 बाय 5.5 इंचाचा कपडा होता, तर तेच घेतलेले आहे. तर ह्या मापाची बॅग जी असते ते अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट दिसायला बनते, त्यामुळं मग मी हेच मेजरमेंट घेतलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्रा मेजरमेंट घेऊ शकता. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जीप अशी उलटी ठेवून कॅनव्हास पेपरवरती ठेवलेला आहे आणि शिलाई लावून घेतलेली आहे. तर एका बाजूला कॅनव्हास पेपर आणि दुसऱ्या बाजूला मेन फॅब्रिक आणि अस्तर असं घेऊन शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि आता ही झीप आपल्याला उसवायची आहे, काढायची आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला पण आपल्याला व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घेता येईल. तर त्याआधी हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. तर अगदी कमी वेळामध्ये ही समोसा बॅग तयार होते. काहीच ह्याच्यामध्ये झंझट नाही, अगदी सोपी होते. आणि आता सध्या ट्रेंडिंगला पण आहे. जर तुमच्याकडे असे बरेच कपडे वगैरे असतील, म्हणजे तुम्ही जर टेलरिंग करत असाल आणि तुमच्याकडे असे वेगवेगळे डिझायनर कपडे असतील, तर तुम्ही नक्कीच ही आयडिया वापरून वाण तयार करू शकता, अगदी घरबसल्या कमी खर्चामध्ये आणि एकदम झटपट. तर बघा, लटकवण्यासाठी किंवा असं हँडल म्हणून आपल्याला एक तिथे दोरी पण लावायची आहे. तुम्ही जर म्हणजे तशी दोरी तयार करण्यापेक्षा डायरेक्ट लेस असते ना, गोल्डन कलरची दोरी, ती पण लावू शकता, ती पण अगदी सुंदर दिसते. तर मी हे ह्याच्यापासूनच तयार केलेली होती. तर बघा, एका बाजूला अशी शिलाई द्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला असं फोल्ड करून शिलाई द्यायची आहे. तर झालं, एवढंच आहे, ह्याच्यामध्ये दुसरं असं काहीच नाही. झाली आपली समोसा बॅग तयार. तर याला फिनिशिंग येण्यासाठी म्हणून मी कपडा लावलेला आहे. तुम्ही घरीच बनवणार असाल, तुमच्यासाठी नाही लावला तरी चालेल, पण प्रोफेशनल एकदम छान टकाटक दिसली पाहिजे आपली बॅग, त्यामुळं आपण इथे हे गोट लावून देतो आहे, किंवा काय कपडा वगैरे जे म्हणतो आपण ते लावून देतो आहे. तर बघा, इथे किती सुंदर अशी ही बॅग तयार झालेली आहे. तर आता सध्या तुम्ही बघितलात ऑनलाईनमध्ये किंवा इकडं तिकडं बाजारामध्ये, तर ह्या बॅगची खूप म्हणजे ट्रेंडिंगला आहेत या बॅग सध्या. आणि बनवायला बघितलंच तुम्ही किती सोपी आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच वस्तू बनतात, छोटे छोटे आपल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू नक्कीच बसतात. आपलं मेकअपचं साहित्य असेल किंवा कुठं काही छोट्या वस्तू आपण इकडं तिकडं म्हणजे प्रवासामध्ये घेऊन जायचं असते, मग ते इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा किंवा आपल्या मोठ्या बॅगमध्ये ठेवतानासुद्धा त्या खूप हे होतात, सारखं हाताला लागतात. त्यामुळं मग ही अशी छोटी बॅग बनवून आपण व्यवस्थित ठिकाणी ठेवलं तर त्या वस्तू पण सेफ राहतात. तर हीच बॅग जर थोड्याशा मोठ्या साईजमध्ये बनवली आणि त्याला असे लटकन वगैरे वेगवेगळे लावले, तर साडीवरती वगैरे कॅरी करायला लग्नामध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये खूपच छान दिसते. तर तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा. तर खूप छान दिसते हे बॅग, मला तरी पर्सनली खूप आवडली. मी आणखीन एक बॅग अशी मोठी तयार करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल, म्हणजे माझ्यासाठी जेव्हा तयार करेल तेव्हा दाखवेल. तर तर बघा, आता इथे माझ्याकडे एकदम छोटासा कपडा आहे, अगदी 6 बाय 5 इंचाचा काहीतरी कपडा आहे. तर एकदम छोटा तुकडा आहे. असे वेगवेगळे 2 तुकडे होते. अगदी जॉईंट जरी असला तरी हरकत नाही, म्हणजे तसा उलट जास्त सोपा जातो. तर बघा, इथे मी जे मेन फॅब्रिक आहे त्याच मापाचं अस्तर आणि त्याच मापाचा कॅनव्हास घेतलेला आहे आणि एक अशी छोटी जीप घेतलेली आहे. तर ही जी छोटी पर्सच आहे ही पण, जे की आपण नाणी वगैरे ठेवण्यासाठी करतो. मी डीमार्टमध्ये पाहिली होती ती बॅग, खूपच आकर्षक दिसत होती. अगदी छोटीशी होती, आपल्या तळहाता एवढी, पण खूप सुंदर होती, मला खूप आवडली होती. आणि तीच बॅग मी मेशोवरती किंवा इकडे ऑनलाईन वगैरे असतात ना, तिकडे बघितलेली. आणि म्हणजे ह्या बॅग ज्या आहेत ना, अशाच छोट्या छोट्या तुकड्यांपासून बनवून बाजारात विकायला येत आहेत आणि त्या खूप छान दिसतात आणि बनवायला तर एकदम सोपेच आहेत. त्यामुळे तुमच्याकडं पण जर असे छान छान डिझायनर कपडे उरलेले असतील तर तुम्हीसुद्धा
तयार करू शकता आणि काहीच खर्च नाही. अगदी जे झीप वगैरे असते ना त्याचाच काही असेल ₹5-10 खर्च एवढाच. बाकी म्हणजे आपल्याकडे असतंच कॅनव्हास असतं किंवा हे असे छोटे छोटे तुकडे असतात, तर आपण त्याचा वापर करून एकदम असं हे भन्नाट वस्तू तयार करू शकतो. तर हे मेन आपली जी मोठी पर्स असते त्याच्यामध्ये भरपूर नाणी वगैरे असतात आणि आपल्याला प्रवासामध्ये ती लागतातच. त्यामुळं मग आपण ठेवतोच आणि प्रत्येक वेळेस पर्समध्ये हात घातले की ती छोटी छोटी नाणी आपल्या हाताला लागतात. तर ते सगळी नाणी एकत्र ठेवण्यासाठी म्हणून ही छोटीशी बॅग, छोटीशी पर्स किंवा पाऊच काय म्हणाल ते, तर एकदम मस्त वाटेल बघा, किती सुंदर दिसते. तर ही डिझाईन जी आहे वरची ती अशी उभी यामध्ये आली पाहिजे होती, पण कपडाच तसा होता त्यामुळे मग तसं स्टिच केलेलं आहे. तर खूप सुंदर दिसते. बघितलंच आहे तुम्ही किती सोप्या पद्धतीने तयार केलेले आहे. तर हे वाण म्हणून देण्यासाठी सुद्धा खूप छान आयडिया आहे. तर आता आपण तिसरा प्रकार बघूया, जे की पेन वगैरे ठेवण्यासाठी किंवा आपल्या ज्या मेकअपच्या वस्तू असतात जसे की लायनर, नेल पॉलिश किंवा लिपस्टिक, जे जे काही असतं त्या वस्तू किंवा छोटा कंगवा वगैरे ठेवण्यासाठी आपण हे तयार करू शकतो. किंवा मग आपल्या मुलांना पेन वगैरे ठेवण्यासाठी म्हणून वगैरे ही वस्तू तयार करू शकतो. तर बघा, जे मेन फॅब्रिक आहे त्याच मापाचं कॅनव्हास मी त्याला जोडून घेतलेलं आहे आधी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती उलटी चेन ठेवून वरती अस्तर लावलेला आहे आणि एक शिलाई देऊन घेतलेली आहे. जसं की पहिली बॅग तयार केलेली अगदी तसंच याच्यामध्ये असं काहीच नाही आहे आणि कपडा पलटवून इथे दाब शिलाई दिलेली आहे. तर मला वाटते म्हणजे जे टेलरिंगचं काम करतात त्यांच्याकडे असे छान छान कपडे असतातच. तर एकदम छोट्या कमी बजेटमध्ये ह्या सुंदर सुंदर वस्तू तयार होतात. तर तुम्ही वेळात वेळ काढून म्हणजे बनवा आणि संक्रांतीला ह्याच वस्तू वाण म्हणून द्या. म्हणजे तुम्हाला पण खूप आनंद वाटेल की आपण काय बनवलेल्या वस्तू आपण देतोय. तर आपण बनवलेल्या वस्तू गिफ्ट म्हणून देण्याची मजा खरंच खूप वेगळी असते आणि घेणारे जे असतात त्यांना पण खूप आनंद होतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करत गेलात की हा पाऊच तयार होतो. याच्यामध्ये काहीच असं झंझट वगैरे नाही. फक्त इथे जे झीप लावण्यासाठी जे असते रनर, तिथे थोडासा वेळ जातो. म्हणजे सवय नसली तर, सवय असेल तर एकदम काम फटाफट होऊन जातं. तर फ्रेंड्स, मी अशा बॅग तयार करते. जर कोणाला होलसेलमध्ये पाहिजे असतील तर नक्की ऑर्डर करा. कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीच्या पर्स वगैरे किंवा जे बॅग असतात, टिफिन बॅग किंवा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी आपण वापरतो तशा बॅग, त्याचा छोटासा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. जर बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्यापैकी कोणतीही किंवा तुमच्या आवडीची कोणतीही बॅग तुम्ही माझ्याकडून तयार करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या वस्तू तयार करणार आहात किंवा तुमच्याकडे काही आयडिया असतील तर ते सुद्धा मला नक्की सांगा. आपणसुद्धा त्या आयडिया करून बघूया. तर बघू शकता इथे अगदी कमी वेळामध्ये एकदम परफेक्ट असं हा पाऊच तयार झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त आणखी मेजरमेंट किंवा साईज जास्त घेऊन आणखीन मोठं किंवा छोटं असं बनवू शकता. तर बघा किती सुंदर दिसते. तर तुम्हाला नेमकं कोणती म्हणजे पर्स आवडली ती कमेंटमध्ये सांगा आणि म्हणजे वाण म्हणून देण्यासाठी ही आयडिया, ह्या ज्या आयडिया शेअर केलेल्या आहेत त्या आवडल्या का ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.